हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशल मटणाची रेसिपी. त्यासाठी पालकाची प्युरी घेतलेली आहे. अर्धा पाव पालक हा मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेला आहे. नंतर एका कुकरमध्ये तेल, कांदा आणि लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून त्याला छान परतून घेतलं. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मटणाच्या फोडी टाकायच्या. हे 3 पाव मटण घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण हळद हे मटणाच्या फोडीला लागायला पाहिजे. ते पूर्ण मिक्स केल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिटं वाफ येऊ द्यायची. त्यावर कुकरचं झाकण ठेवून दिलेलं आहे आणि त्याला 5 ते 10 मिनिटं थोडंसं वाफ येऊ दिलेली आहे. नंतर त्यामध्ये पालकाची प्युरी टाकली आणि थोडं पाणी टाकलेलं आहे. एक ते 1.5 ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून आपलं मटण हे छान प्रकारे शिजायला पाहिजे आणि त्याला बूड लागायला नको, म्हणून थोडंसं आपलं बोटाची जी पहिली रेष असते एवढं मटणाच्या फोडीच्या वर पाणी यायला पाहिजे. जेमतेम 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलं आणि त्याला 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर शिजू दिलं. अशा प्रकारे हे मटण छान शिजून झालेलं आहे आणि नंतर आम्ही हे थोडंसं आधी पाणी दिलेलं होतं, सूपचं पाणी. नंतर भाजीला फोडणी द्यायसाठी एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घेऊ शकता आणि त्यामध्ये ओला मसाला टाकलेला आहे. या ओल्या मसाल्याची रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर हा ओला मसाला छान भाजून घ्यायचा तेलामध्ये. हा मसाला कच्चा आहे, म्हणजे जे धने वगैरे आहेत, धने, खोबरं, कांदा, हे सगळे कच्चं आहे. हे सगळं कच्चा मसाला मिक्सरमधून काढलेला आहे, त्यामुळे तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, हळद आणि जे आपला मटण मसाला असतो ते टाकलेला आहे आणि त्याला छान परतून घेतलं. त्यामध्ये थोडंसं जे सूप होतं, आपण जे कुकरमध्ये शिजवलेलं होतं मटण, त्याचं सूप थोडं टाकलेलं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो जळायला नको. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हा मसाला छान भाजून घ्यायचा. जेव्हा हा मसाला पातेल्याच्या आजूबाजूला चिटकायला लागतो किंवा बुडाशी चिटकायला लागतो, तेव्हा समजून जायचा की मसाला छान प्रकारे भाजलेला गेलेला आहे. नंतर त्यामध्ये मटणाच्या आपल्या शिजलेल्या फोडी टाकायच्या. ह्या मटणाच्या फोडी छान मसाल्यात एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आणि त्याला 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची, जेणेकरून मसाला हा फोडींना छान प्रकारे लागला जाईल. पाच मिनिटानंतर छान फोडी अशा शिजून झालेल्या आहेत आणि मसाला एकजीव झालेला आहे फोडींमध्ये. यामध्ये वरतून सांबार टाकायचा आणि आपण जे सूप तयार केलेलं होतं कुकरमध्ये पालकाचं, या मटणाचं जे सूप होतं ते यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं वरून, जेणेकरून नुसतं घट्ट मसाला राहायला नको. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे भाजीसाठी तेवढा तुम्ही वरतून पाणी टाकू शकता. नंतर यावर झाकण ठेवून 10 मिनिटं याला शिजू द्यायचं आणि छान प्रकारे अशी विदर्भ स्पेशल मटणाची भाजी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर घरी नक्कीच करून बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.